जय शिवराय, जय शंभूराजे. भक्ती श्रद्धा सबुरी या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, काल आमच्याकडे पाऊस झालेला आहे. तर पावसाने खूप असं म्हणजे खूप छान असं हे केलेलं आहे. ऊस पण बघा कसा दिसतो आहे, मस्त. आणि काल रात्रीचा मी भरलेला होता, भिजवलेला होता. आणि बघू शकता तुम्ही कसा पाऊस झालेला आहे. ढेकळं पण असे मस्त असे नांगरट अशी हे झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. विहीर पण अशी फुल भरलेली आहे बघा. बघा, पावसाचं पाणी आलेलं आहे त्याच्यामध्ये. इकडे बघू शकता तुम्ही कसा असा हिरवागार झालेला आहे. काल रात्री आम्ही याला भिजवलेलं होतं, पण बघा असं एकदम असं म्हणजे आता 8-1 दिवस असं टेन्शन नाही राहिलेलं त्याला. बघू शकता तुम्ही कसा झालेला आहे ऊस. आणि त्याला अशी खन्नी पण केलेली अंतर्गत मशागत पूर्ण झालेली याचीवाली. बघू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही जरी ऊस उत्पादक शेतकरी असाल तर 4.5 फुटी सरी पाडा. आणि 4.5 फुटीचा फायदा असा होतो की अंतर्गत मशागतीला कोणताच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही बघू शकता, याला खूप असा प्रॉब्लेम आला होता खन्नीला. बघू शकता तुम्ही सर्व असं हिरवगार झालेलं आहे. याला 1 टेलर कोंबड खत टाकलेलं आहे, 4 गोण्या विर्या सोडलेले आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. बघा, 1 एकर आहे आपलं क्षेत्र एवढा ऊसाचं. आणि फुटवे पण असे खूप आहे, बघू शकता. हे बघा, एका एकाला 20-22 कोंब आहे. डायरेक्ट 20-22 कोंबच्या पुढे आहे. ते 4.5 फुटी सरी असते तर अजून फायदा झाला असता. तर आता पुढच्या वेळेस दक्षता घेणार आहे की 4.5 फुटी सरी पाडणार आहे. आणि इकडे बघा नांगरट कशी झालेली, खूप ढेकळं निघाले होते. तर पावसामुळे बघा ढेकळं पण आवर झालेले. तिकडे घास दिसतोय. घास कापायसाठी आलो होतो मी, पण दैवत आणि वल्ल पण खूप आहे सकाळी सकाळी. बघू शकता कसं आवर झालेले ढेकळं. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. मी एक शेतकरी आहे, एका शेतकऱ्याला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.